अजय आणि अमित. येस, गोलंदाजी मागवर सज्ज होत असताना गोलंदाज आपल्याला पाहिले मिळेल. जोरदार टाळ्या होऊन जात देत. यावेळेस मात्र काय पाहिजे मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळते. अपील जरूर झाली, अपील जरूर झाली आपल्याला पाहायला मिळते. स्वानंद. येस, स्वानंद आपण पाहतोय. मी वारंवार सूचना करतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर प्लीज. बादची कडा पाहायला मिळतीये. कीपरच्या डोक्यावरून तमल होत असताना इथे मात्र डोक्याची घंटा होती. परत चुकीला माफी नाहीये. चला स्पीडअप करायचंय. यावेळेस लॉन द कार्पेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ऑन साइड अर्थातच चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिले गेले. दूरवरून आले व्यक्त करत असताना आपल्याला पाहिलं मिळेल चांगले क्षेत्ररक्षण. महत्वाच्या धावा वाचवल्या जात आहेत. पाहिले गेले तर आमचे कॅमेरामॅन बघा दिवसभर अर्थातच पाहायला मिळत आहेत. सुरेख टिपण्याचं काम करतायत. खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय त्यांना देखील बॉल ट्रॅकिंगचं काम देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजय स्लो ऑन डिलिव्हरीचा वापर क्रिकेटमधील दुसरं ब्रह्मास्त्र आता मात्र वापरलं जात आहे. गोलंदाज स्वानंद याने पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर स्वानंद थोडंसं महागडे षटक पाहायला मिळालं होतं. या षटकामध्ये आता मात्र चांगले कमबॅक करतात. आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च करतायत स्वानंद यांच्या माध्यमातून पाहिले गेले तर. मुलींचा चेंडू आहे. यावेळेस मात्र मागचा बाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर घुटना टेक तमाशा देख और मेरा सिक्सर देख अजयच्या बाट मधून पाहिल्या. बाट मधून आपण पाहायला मिळाला. देखना प्रहार आपण पाहतोय. यावेळेस थेट समोरच्या दिशेने जिंकचं ग्राउंड 1 बॉल सीमा पार चौकार. चला स्पीडअप करायचंय. 1 षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 12 धावा. बघा जर स्वरूप यांचं जर पाहिलं, स्वानंद यांचं पहिलं षटक पाहिलं, पहिले 2 चेंडू डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 6, त्याच्यानंतर 4, अशा मात्र 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावांचं पहिले षटक आलंय पॉवर प्ले मध्ये पाहायला गेलं तर. अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला जर पाहिलं रत्नागिरी जर विभागाला या खेळाडूचं देखील नाव चर्चेत राहिले आहे. काही या खेळाडूने देखील गाजवलाय. आता मात्र जर पाहिलं तर त्याच पद्धतीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. अर्थातच पाहिलं गेलं तर गोलंदाजीवरती सज्ज होईल गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन.
राकेश गोलंदाजी मागवर सज्ज होतोय. राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं. पहिला चेंडू अमित साडी सफल झालेत. आडवा बाटते क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपला जातोय. अमितची खेळी होती. थँक्यू विजय. 12 विकेट व धावांवरती बसलेला पहिला धक्का आपण पाहतो. अमितच्या जोरपात त्यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करा लगेचच या. यावेळी जागा बनवली आहे. हुक केला जातोय गल्ली रिजन मध्ये. स्वतः माणसा दिशेने चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न परंतु काय पाहायला मिळते. चप्पल ओ हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तंबूच्या आसऱ्याला मागील मॅच मध्ये हिट विकेट झाले होते. आता मात्र हिट विकेटचा गुल्ला गेला. दांडी दांडी गुल विकेटचं पतंग मधला दांडा. सूचना असेल सर्व खेळाडूंना. आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर जे आपण जेवणाचे प्लेट असतील ते आपल्याला डस्टबिन बॅग तिथे उपलब्ध केलेले आहेत. त्या डस्टबिन मध्ये बॅग मध्येच टाका प्लीज. इकडे तिकडे कोणी टाकू नका. यावेळेस स्लो ऑन डिलिव्हरीचा वापर देऊन बाटने खेळण्याचा प्रयत्न. तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो यावेळेस स्पॉट मध्ये चेंडू आणि तार दाखवला चाललाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ वॉन्डरलाईनच्या बाहेर सीमारेषा पार. षटकार.
आपण पाहतोय मनू 11 21 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. प्रसाद गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. तिसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. पुस्का पाहायला मिळते नक्कीच आपण पाहायला गेलाय डॉट बॉल. पहिला चेंडू प्रसाद यांचा डॉट पाहायला मिळतोय. त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहायला गेले डॉट बॉलची संख्या पहिल्या चेंडूवरती. यावेळेस दिशा भरकटलेत. चुकीला माफी नाहीये इथे. पंच आमच्या वळत आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 22. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धपालकावरती लागल्या. साळवी बॉयज संघाच्या आपण पाहतोय. यावेळेस आडवा बाटणे ऑन साइडला खेळाडू आहे डीप मधून आले आहेत. इथे मात्र फेकी होईल का आणि इथे मात्र एकच धाव मिळाली आहे. एका धावेने धपालकावरती धावसंख्या लागली आहे 23 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये साळवी बॉयज संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. स्पीडअप करायचं आहे. आडवा बाटने खेळला जरूर आपण पाहतोय. त्यानंतर जर पाहिलं इथे मधून क्षेत्ररक्षक आले आहेत. दूरवरून आलेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर स्कोरवरती धावसंख्या आपण पाहतोय 25. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धपालकावरती लागल्या आहेत. 25 धाबांचा मोहर जरूर लागला जातोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर ओ हो चेंडू चाललाय या ठिकाणी बॉर्डर लाईनच्या बाहेर. ऑंगलेग बॉर्डर लाईनच्या सीमा पार. तोय अजयच्या बाट मधून पाहायला मिळालाय देखना फटका. लाजवाब पाहायला मिळालाय. ओ यावेळेस देखील लाजवाब सुरेख अप्रतिम गगनचुंबी षटकार. यावेळेस नक्कीच बाटणे तासिक राऊंड डोक्यावरून यावेळेस लॉंग लेग वॉन्डरलाईन अजय इकडे देखील क्षमता आहे या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. नजरा तर लागल्या आहेत परंतु प्रयत्न तर करतायत. आतापर्यंत 36 धावांवरती खेळतात. 36 धावांवरती खेळत असताना थँक्यू डीजे थँक्यू. स्पीडअप करायचं आहे पाहिलं गेलंय. आणि त्यानंतर जर पाहिलं 41 धावा स्कोरबोर्ड वरती लागले आहेत. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकावण्याचा मान या पर्व 14 मध्ये मिळवणार का अजय हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या अर्धशतक आलंय अर्थातच चिरंजीव यांच्या पाठमधून 14 चेंडू
55 धावा ठोकल्या गेल्या, त्यांनी नॉट आउट राहिले. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून रन चेस करत असताना. त्यानंतर जर पाहिलं स्पीडअप करायचंय, चला त्वरित क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं, स्पीडअप करा. गोलंदाजी मागपर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय विशाल चिंदारकर, सिंधुदुर्गचा हार्दिक पांड्या म्हणून संबोधलं जातंय. तोच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय तुषार. 3 चेंडू खेळ, 2 धावा त्यांच्या बाटमधून आल्यात. ग्राउंड जरूर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत इथे, मात्र सिंगल घेतली जाते. आता मात्र स्ट्रायकिंग वरती कोणाला बोलवलं जाते, त्यांच्या बाटमधून धावा आल्यात. अर्थातच अजय आपल्याला स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळत आहेत. विशाल चिंदारकर आणि दुसऱ्या बाजूला अजय, हे बॅटर रंगल्या जाईल नक्कीच. यावेळेस का पाहिलं मिळते, चेंडूने उसळी जरूर घेतली जाते, पण आमच्याकडे वळतात 2 हात समांतर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. पाहिला गेले तर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 43. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत. हो, जसा चेंडू आला तसा उडवला, चेंडू चालला. या ठिकाणी मात्र आकाशाला हवेच्या दिशेने झोका देत, मोका देत, बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. निशाणा मला दिसला का? नक्कीच, परंतु निशाणा तर आता चांगलाच मिळालाय. अजय यांना चांगलाच दिसलाय. काय बॅटिंग पाहायला मिळते. वैयक्तिक जर पाहिलं तर 42 धावांवरती खेळतायत. अजूनही चान्स आहे. काय बॅटिंग पाहायला मिळते अजय यांच्या माध्यमातून. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकवण्याचा मान कमवणार का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र थांबवलं जातंय. लाईन जरूर खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय पाहायला मिळते, लागला असेल. परंतु काय पाहिलं मी, त्या अजय यांच्याकडे तो चान्स होता, तो चान्सला इथे मात्र गमावलंय. आणि विकेट स्वरूपात इथे मात्र धक्का क्रमांक बसलाय 3रा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. अजय यांची जागांसाठी आले तर अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापूर्वी जर पाहिलं तर स्वतःवरती नाराज असतील. पाहिलं गेले तर अजय तंबूच्या आश्रयाला परतलेत. 42 धावांवरती खेळत असताना त्यांच्या जागांसाठी अक्षय. यावेळेस नक्कीच फटका बसलाय. भडोंच्या दिशेने क्षेत्ररक्षक, इथे झल सोडला जातोय. चुकीला माफी नाहीये, परंतु का पाहिलं मिळते धावाच्या स्वरूपात विकेट मिळेल का, परंतु नाहीये. पंचांकडून आलाय नॉट आउटचा इशारा. आणि इथे जर पाहिलंय तर चान्स मिळालाय दोन्ही बॅटर्सला, जीवदान मिळालंय. झेल सोडला, त्यानंतर धावबाज देखील रनआउट देखील सोडलाय. आणि इथे मात्र चुकीला माफी नाही आहे. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 51 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर
51 धावांची मोर लावली जाते साळवी बॉयज संघाकडून. एक चेंडू बाकी असेल. 51 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. यावेळेस नक्कीच विशाल चिंदारकर काय गोलंदाजी केली. या षटकामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून धावा आल्या. नक्कीच अजयने हल्ला चढवला होता, त्या पुरेपूर करत असताना या षटकामध्ये धावा आल्या. तब्बल आपण पाहतोय 11 धावा खर्च केल्यात तब्बल आपण पाहायला गेले तर विशाल यांच्या माध्यमातून. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 4 षटक समाप्तीनंतर 52 धावा. 53 धावा करायच्या असतील, येणारे 24 चेंडू 53 धावा करायच्या असतील पाहायला गेले तर. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय आरुष 11 वर्सेस संत कृपा. या दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना लगेचच होईल आरुष 11 आणि संत कृपा. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बॅटर तयार ठेवा. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊन देत. 52 धावा कुठल्या गेल्यात बॅटिंग करत असताना. 53 धावांचं लक्ष असेल मनू 11 संघासमोर. 24 चेंडू आणि 53 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला तब्बल आपण पाहतोय तर बॅटर नक्कीच रंगण्यासारखा असेल. स्वानंद राकेश मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय. त्रेपन्न धावांचं लक्ष ठेवून पार काढण्यासाठी सलामीची जोडी. एका बाजूला पाहिले तर स्वानंद, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राकेश यांना. गोलंदाजी मागवर कोण येईल पहिलं षटक घेऊन हे देखील पाहणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि दोन्ही बॅटरच्या मनामध्ये डोक्यामध्ये एकच विचार असेल, पॉवर प्ले फोडला जाईल. कारण जेवढ्या पॉवर प्ले मध्ये धावा येतील तेवढा आपल्यासाठी आसान जाईल. हे नक्कीच प्रयत्न असतील, परंतु ते प्रयत्न करावे लागतील. ते कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी त्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. त्याने बिगीचा करू लागला आरुष 11 संघाच्या बाजूने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केलं जाईल संत कृपा संघाला. तेजस गोलंदाजी मागवर सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. स्पीडअप करायचंय. चला स्वानंद आणि राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वानंद स्ट्रायकेनवरती, 9 सेकंडवरती राकेश. तेजस यांचा पहिला चेंडू आहे. आडवा बाटने खेळला फटका. लॉंग ऑफ डीप मधून खेळाडू येतोय. चेंडूला कलेक्ट करेल. तब्बल 1 धाव मिळते आणि एका धावेने इथे श्री गणेश ओपन केला जातोय. बँकचं खातं ओपन केलं जातंय मात्र एका धावेने. तेजस
राकेश आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्याच्या नंतर अँगल बनवून चेंडू लेग कटरच्या दिशेने वळवला आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडू चाललाय डॉट बॉल. आडवा बाटणे नक्कीच प्रयत्न केले आहेत, एलिमिनेशन प्रॉपर नाही आहे आणि सिंगल डबल घेतली जाते इथं. मात्र जर पाहिलं तर एक धाव, एका धावेने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 2. इथे मात्र सिंगल डबलने रन चालणार नाही आहेत. जर पाहिलं तर नक्कीच एखादी चांगलं षटक आलं तर प्रेशर निर्माण होऊ शकतंय आणि तेच दबाव टाकण्याचं पहिल्याच चेंडूपासून प्रयत्न चालू आहेत तेजस यांचे. ओ हो आताच म्हटलं एलिव्हेशन प्रॉपर, बॉटम हँडचा चांगला वापर आणि स्वानंदने चेंडूला पाठवला सीमा पार, अर्थातच बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावा. पुढे चेंडू पाहायला मिळतोय, आडवा बाटणे, एलिमिनेशन प्रॉपर नाही आहे, चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, इथे उलटा पुलटा झेल पकडला जातोय. इथे मात्र स्वानंदची खेळी होते इथे समात. पहिला धक्का बसतोय मनू 11 संघाला. चला नेक्स्ट बॅटर तयार राहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच सेटअप लावून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत विशाल चिंदारकर, अर्थातच सिंधुदुर्गचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या खेळाडूचं नाव सातत्याने जर पाहिलं तर सिंधू विभागातील एक नावाजलेलं नाव म्हणून ज्याला संबोधलं जात आहे हार्दिक पांड्या, तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. या खेळाडूची कारकिर्दी देखील खूप आहेत, अनेक मॅचेस त्यांनी जिंकवल्या, तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तो त्यांचा फॉर्म येणे गरजेचं आहे. विशाल चिंदारकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्वानंद यांच्या जर पाहिलं तर स्वानंद याने मागील चेंडूवरती चांगला फटका, त्यानंतर जर पाहिलं 8 या धावसंख्येवरती बसलाय. पहिला धक्का आपण पाहतोय, त्यांच्या जागांसाठी विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस यांचा कमबॅक, आडवा बाटणे नक्कीच आपण पंच केला जातोय. गॅप मध्ये चेंडू आहे, 2 खेळाडूच्या मध्ये तुरस लगली जाते, दूरवरून आलेत बॅकअप साठी खेळाडू. चांगलं रनिंग बिटवीन द पाहतोय आपण आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली तब्बल आपण पाहायला गेले 10. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धाबा धावफलकावरती लागल्यात. स्पीडअप करायचं आहे, टीम मीटिंग जास्त करू नका, लक्षात घ्या वेळेचं बंधन असेल. वेळेचं भान राखायचं आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी सूचना असेल सर्व खेळाडूंना, ज्यांचा कोणाचा खेळाडूसाठी सूचना असेल, ज्यांचा कोणाचा उपास असेल तर आमच्या प्लीज कॉम्बो बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्याला इकडे आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र असल्यामुळे आज रविवार देखील आलाय, त्याच्यामुळं जे शिवभक्त असतील ते खास करून आज मात्र उपास नक्कीच करणार. आणि जर पाहिलं आज मात्र रात्री देखील एक महान युद्ध, अर्थातच इंडिया पाकिस्तान मॅच
हे देखील आपल्याला भेटीला येते संध्याकाळच्या सत्रामध्ये. या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. रायगड जिल्हा अर्थातच कुंभार समाज सदस्य सन्माननीय प्रवीणजी कुमार सर यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन प्लीज फोकस करा. सरांचा इकडे मात्र सन्मान केला जातोय. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली आहे आणि त्यांचे देखील चिरंजीव त्यांच्या देखील सोबत आहेत. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शरद यांच्याकडून व्हाईट बॉलचा जर पाहिलं तर खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय पंचांकडून. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. तब्बल आपण पाहतो 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 16 चेंडू स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील. 40 बादची कडा टॉपिक लीड पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळते. जर चेंडू निसटला असता तर नक्कीच इकडे मात्र बाउंड्री लाईन कडे आला असता, परंतु जज चांगला पाहायला मिळते. यावेळेस मात्र का पाहायला मिळते हलकी लीड इंजेक्ट पाहायला मिळते. बाटला चेंडू परत झाला आणि त्यानंतर अमित अर्थातच कोणती चूक करत नाही आहेत. इथे मात्र विकेट मिळते. अर्थातच पाहायला गेले तर साळवी बॉयज संघाला नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये विशाल तंबूच्या आसराला माघारी परतावं लागते. त्यांची जागासाठी नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाकपुटला जाऊन पॉइंट मध्ये कट करण्याचा प्रयत्न असफल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू चाललाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मात्र जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल आपण पाहायला गेले कुठे कुठे 14 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागल्या जरूर आपण पाहायला गेले. यावेळी नक्कीच फटका फसलाय. दूरवरून आलेत खेळाडू. झेल इथे मात्र जज केला, कलेक्ट केला, परंतु होऊ शकले नाहीये. झेल सोडला जातोय. जीवदान मिळते बॅटर्सला आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 16. षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील मैदानाच्या आतमध्ये समीकरण. येणारे चेंडू असतील 12. स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असणार टीमला 37 धावा. बारा चेंडू 37 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप करा. चला लगेचच स्पीडअप करायचं आहे. षटक क्रमांक हाताळण्यासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत अमित साळवी गोलंदाजी मागवर सज्ज होत आहेत. स्पीडअप करायचं आहे लक्षात घ्या.
पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय, अँगल बनून वळवला जरूर जातोय, ऑफ लेग कटर टाकण्याची क्षमता आहे. त्यानंतर जर पाहिलं तर डॉटबॉल आपल्याला त्या डॉटबॉल वरती धावसंख्येत जर पाहिलं तर 1 धाव मिळते आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळालंय जोरदार अपील जरूर झाली आहे, जोरदार अपील जरूर झाली आहे. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आहे. सूर्य किमिंग पाहायला मिळते. MS धोनी स्टाईल फासेस आणि त्यांची जागांसाठी नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तेजस. स्पीडअप करायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं विकेटचं पतंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर जर पाहिलं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. अर्थातच महाराष्ट्र राज्य कुंभार समाज युवा अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक भिवंडी सन्माननीय ललित पाटील साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. अर्थातच त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं या स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थिती लाभली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल. आणि त्यातपूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळते, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. इथे मात्र सफल जरूर झालेत. फटका फसला, एलिमिनेशन प्रॉपर नाहीये, झेल सोडला जातोय. आणि त्यानंतर जर पाहिलंय त्या झेलवरती मिळतील धावा तब्बल 3 धावा. या 3 धाव्याने 2 धावा. दोन धावा पाहायला मिळत आहेत आणि 19 धावा. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 25 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू असतील 6, 28 धावांचं समीकरण असेल. येणारे चेंडू असतील 6, स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला अर्थात मनो 11 संघाला 28 धावा. त्यांच्यासाठी आपण खिचडीची सुविधा केलेली आहे, तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे येऊन आपण येणारे चेंडू असतील 6, बॅटिंग करत असताना टीमला स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील तब्बल आपण पाहतो 28. डिफेन्स करण्यासाठी 28 धावा, डिफेन्स करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अनुज. पहिला चेंडू एक सिंगल घेतली जाते. 5 चेंडू 27 धावांचं समीकरण. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एकी दुर्री काम नाही चालणार. आता मात्र सट्टा पंजा अशीच मात्र खेळी करावी लागणार. ओ यावेळेस काय मात्र सुपला मात्र तो हुकला. डॉट बॉल 4, 27 समीकरण आपण पाहतोय. असे फटके खेळून काय फायदा नाहीये. हवाई फायर करावा लागेल, हवाई सपर.
यावेळेस देखील पाहायला मिळते डॉट बॉल निर्धाव, परंतु काय पाहायला मिळते बॅटची लिडिंग एज आपण पाहतो हलकी पंचांचं बोट आकाशाकडे आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेटचं पतंग आणि धक्का क्रमांक बसतोय 5वा त्यांची जागण्यासाठी नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये विके विके चला मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करायचं आहे विके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत विके लेफ्ट हँडर फलंदाज आपण पाहतोय यावेळेस आल्या आल्या जरूर फटका खेळलाय फटक्याच्या खाली परंतु 1 बाउंस सीमा पार षटकार आपण पाहतोय 4 धावांसाठी दोन चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे 2 चेंडू 23 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला युद्ध रंगलं जात आहे गोलंदाजी करत असताना यावेळेस 1 चेंडू 23 धावा युद्ध रंगलं जात आहे आणि त्या युद्धामध्ये सफल झालेत अर्थातच साळवी बॉयज संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा आहे ओ हो वर कॅच अनबिलिव्हेबल अद्भुत लाजबाब सुरेख अप्रतिम काय झेल पकडलाय स्वतःला स्पायडर मान सारखं झोकून दिलंय इन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय 5 रुपये का कमाल बाबू फॅबिक्विक चिपका लो जैसे चिपक ली गेंद वाह मात्र काय गोलंदाजी आणि त्यानंतर अंतिम चेंडूवरती काय झेल पकडला जातोय इथे मात्र केही होते समाप्त त्यानंतर